कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मेळगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये निवडणुका केव्हाही लागू शकतात या दृष्टीने जे आहे तर भाजपने कंबर कुसलेली आहे. मूळ मुद्द्याचे नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक 16वर लढवण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यानुसार भाजपने काल मुलाखती पार पडलेल्या प्रभाग क्रमांक नवी मुंबईमध्ये 28 येत आहेत आणि उमेदवार असणार आहेत 111. त्यामुळे आजी माजी नगरसेवक आणि भावी तरुणांनी जे आहेत याच्यामध्ये मुलाखती दिलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे एका प्रभागामध्ये 4 पेक्षा अधिक मुलाखती ज्या झालेल्या पार पडताना दिसून येत आहेत. त्यामुळे नवी मुंबई प्रभागामध्ये 28 आणि एका प्रभागामध्ये 4 उमेदवार असणारे अ ब स अशा कॅटेगरी प्रमाणे ते उमेदवार असणार आहेत. आरक्षण आहे. काही ठिकाणी महिलांचं प्रतिनिधित्व नवी मुंबई शहरामध्ये 56 महिला यावेळेला नगरसेविका होणार आहेत. आरक्षण असल्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात संधी मिळताना दिसून येते. त्यामुळे मुलाखतीच्या दरम्यान जी आहे महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून आलेली आहे. त्यामुळे भाजपचा स्वतःचा एक महापौर असावा, भाजपने 16 लढावा असा नारा जो आहे भाजपकडून देताना दिसून येत आहे. आणि कार्यकर्ते सुद्धा म्हणतात की 16वर लढा होऊन जाऊ द्या, एकदा जे काय लढायचं ते लढा, अशी भूमिका भाजपचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते व्यक्त करताना दिसून येते. कारण 111 उमेदवार भाजपकडे सक्षम आहेत. प्रत्येक पॅनलमध्ये सक्षम उमेदवार आहे. मग आम्ही इतर पक्षाची युती का करायची, त्यांना वाटाघाटी का द्यायच्या. आणि आतापर्यंत गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली नाईकांचा महापौर बनला, आता भाजपचा सुद्धा महापौर गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली केला जाईल, अशी भूमिका भाजप व्यक्त करताना दिसून येते. मूळ मुद्दा असा आहे की भाजपने 16वरची तयारी सुरू केलेली आहे. एका प्रभागामध्ये 4 उमेदवार कसे असतील त्याची चाचपणी केलेली आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेची ज्याच्याकडे जबाबदारी माजी खासदार संजीव नाईक यांच्या नेतृत्वाखाली, राजेश पाटील जिल्हाध्यक्ष याच्या नेतृत्वाखाली मुलाखती पाडल्या. मंदा म्हात्रे सुद्धा उपस्थित होत्या. मूळ मुद्दा असा आहे की भाजपने आता आक्रमक भूमिका घेतली दिसून येते. 16वर लढायचा नारा जो आहे भाजपच्या कार्यकर्त्यांना दिसून येताना आपल्याला दिसून येते. या संदर्भात संजीव नाईक काय बोलतायत ते आपण जाणून घेऊया. निश्चितपणे या ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये इथे आमच्याकडे 28 प्रभाग पॅनल्स आहे. त्याच्यातल्या प्रत्येक अ ब क ड प्रमाणे इच्छुक उमेदवारांची आम्ही मुलाखती आज या ठिकाणी वाशी ठेवलेली आहे. आणि प्रत्येक प्रभागातले आजी माजी पदाधिकारी, सर्वसामान्य कार्यकर्ता ज्याला वाटते की बाबा मी काम केलेलं आहे, कार्य केलेलं आहे, आणि त्या अनुषंगानं त्यांनी आपली मत, आपला अहवाल असेल, जी काय माहिती असेल ती आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्या अनुषंगानं एक रिपोर्ट तयार केला जाईल आणि तो अहवाल या ठिकाणी वरिष्ठ म्हणजे मुख्य आमचं कार्यालय आहे भारतीय जनता पक्षाचं, तिथे त्यांना दिलं जाईल. आणि वरिष्ठ पातळीवरती पुन्हा एक बैठक होऊन ह्याचा सर्वे होणार आहे. ह्या संदर्भामध्ये वेगवेगळे सामाजिक, त्या भागातले एकंदरीत आराखडे, त्या भागातलं राजकारण, समाजकारण हे सर्व बघून योग्य व्यक्तींना न्याय देण्याचा पक्ष प्रयत्न करेल. स्वबळाची इच्छा कार्यकर्ते नक्कीच या ठिकाणी भारतीय जनता पक्ष हा एक प्रमुख पक्ष नवी मुंबई स्तरावरती आज आपल्याला बघायला मिळतो. आणि 10 वर्ष या ठिकाणी निवडणुका झालेल्या नाहीत, परंतु दोन्ही 10 वर्षामध्ये दोन्ही आमदार प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये, लोकांमध्ये असं भावना आहे की भारतीय जनता पक्षाच्या बरोबर राहिलं पाहिजे. माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम केले पाहिजे. माननीय अमित शाह साहेब असतील, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, नाईक साहेब, मंदाताई म्हात्रे, या सर्वांच्या माध्यमातून आम्ही आता ताकदवर झालेलो आहेत. आम्हाला या ठिकाणी काम करायला संधी मिळाली पाहिजे. आणि त्याच्यामुळे अपेक्षा लोकशाहीमध्ये करणं हे काही चुकीचं नाही, परंतु शेवटी अंतिम निर्णय हा वरिष्ठ पातळीवरती घेण्यात येईल. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.